पुढचं काय माहित नाही कोणला. सर्वेशची गाडी बघू शकता कोणती आहे. आणि ही माझी FZ आणि ही आपली आहे ओजाबाईची गुंडा. चला आता तुम्हाला पुढे जाऊन अजून 2 जण जॉईंट होणार आहेत. आणि मी ते हेल्मेट घेतलेलं बोललेलो ते हे आहे. हे कोण काय बोललं तर डायरेक्ट माराव. हे आहे. ठीक आहे चला तुम्हाला आता मी पुढे जाऊन दाखवतो 2 जण रायडर त्यांची कशी बॅकिंग आहे. चला स्टार्ट करूया. मित्रांनो आपण देवळात आलेलो बघू शकता. नारळ वगैरे फोडायला इकडे आपल्या गाड्या लावल्यात. ही माझी, ही ओजसची, ही सर्वेशची, ही गौरवची एंटॉर्क आहे. अरे याचं पिशव्या कुठं. आणि हर्षची भाई देसी गाड्या घेऊन चाललोय आम्ही राईडला. नाद नाही. चला इथे नारळ फोडूया. चाललंय ओ पावर. देवाची इथे ढाच आहे काय. एक नारळ देवाला. मोर्या मोर्या. चला राईडला स्टार्ट करूया. इथे पाया पडतो. लाईफ एन्जॉय करून घ्या. पुढचं काय माहित नाही कोणला. असली रायडर. कशी वाटते राईड. एक नंबर मजा आहे मॉर्निंग राईड. भाई फक्त वातावरण असं राहिलं ना अजून मला 500 किलोमीटर नेशील तरी मी येईल. भाई फक्त एक आहे पाऊस ना आला पाहिजे. हा बघा काय लोकेशन आहे काय चेक करा. लोकेशन भाई पूर्ण स्मोक आहे सगळीकडे. काय समजत नाही पुढचं दिसतच नाहीये. चला पुढे पुढे जाऊ. तुम्हाला असं काय अजून नवीन नवीन दिसलं की दाखवतो तुम्हाला. उरण. अच्छा उरण बोलतोयस काय. तू एकटा झालायस. खूप लोक आहेत. मग तू इथे काय करतोयस. अच्छा सोबत आहेत रे. तो पाणी तेव्हा तिथे जा. तिथे भेटेल बघ तुला पाणी. बघू शकता. अरे निघते की नाही. गाइस देख सकते हो. सर्वेश सुर्वे नाम में ही ब्रँड आहे. आता मिसळ पाव मागवले आम्ही. आता हे खावतो आणि मग डायरेक्ट निघणार आम्ही प्रतापगडला. गाईज ब्रेक घेतलाय नाही. आता हर्ष हेअर सेट करते. सर्वेश त्याच्या हेल्मेटचा जुगाड करते. आता मी पण हे असं करतोय. ब्लॉक्स गाईस पण एक आहे. हायवर येत असेल ना असे कपडे घाला म्हणजे वरती काहीतरी जॅकेट वगैरे घाला. हा नाही तर अवस्था कशी होईल तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट बघा. 1 मिनिट. गाड्यांचे बघा. याचे पण शोल्डर बिल्डर बघा. अरे उन्हात दिसते काय अजून. हे बघा गाड्यांची हालत बघा. इथं सकाळी एकदम. आणि कपडे पण एवढे खराब झालेत ना बेकार एकदम. कॉल आला. मित्रांनो आम्ही प्रतापगडला चाललेलो तेवढ्यात आम्हाला एक लोकेशन भेटलं बघू शकता. इथून आता मी इथनं बघतोय खोल बघू शकता. किती खोल आहे ते चेक करायला चाललोय. एक मोबाईल मध्ये एवढा खास दिसत नाहीये. मारू का उडी. किती खोल आहे चेक करू. कर ना मार. आपण ती स्टाईल वापरूया. आपल्या गाड्या लावल्यात मस्त पैकी. इकडे आपल्या बेबीज जरा कोल्ड होतील. जामच हॉट झाल्यात. अजून काय डोंगर आहे यार. मोबाईल मध्ये नाही सांगू शकत पण रिअल मध्ये बघायला भाई कडक. इकडे असं गाव पण एक आहे हो. हे बघा माझा मोबाईल जाम 3rd क्लास क्वालिटी आहे त्यामुळे. खतरो की खिलाडी बघा काय चाललंय बघा. याचा खाली न्यायची वाटते. खाली नाही तेव्हा नवीन गाडी.
सर्वेश खाली नाही, मग नवीन गाडी भेटल. काय चाललंय काय माहिती. फोटोशूट साठी करत राहा. मस्त आहे लोकेशन. तुम्हाला एक गमून टाकतो एमसी स्टँड. यो ओ भाई साहब, लीन बघा. मग अशी 2 पोरं गेली छपरी, कसली लीन मारली ते पण कॅप्चर नाही झाला. हो जा यो एमसी स्टँड बोलूया. यांचं काहीतरी फोटोशूट चाललाय. माझे क्लिप अटकल्यात तर मला क्लिप जाम अटकतात. इथे गड आहे, बोललो तरी चढायसाठी एनर्जी म्हणून हे घेतले ताक आणि आम्ही घेतले लिंबू सरबत. कमानी होती बघ. कसं आहे रिव्ह्यू काय देशील? थांब थांब आपी सर्वेश रिव्ह्यू दे. शब्द सांग, शब्दात सांगाय तरी. 5 out of 4.5. सरा घे सर्वेश तुझ्यासाठी घेऊन देऊ तिला माझ्याकडनं. स्पीडला गेल्यावर तिथे कपडे नाही तर हे घ्या ना तलवार. किचन थोडी येते. पहिला आहे बघ कसलं भारी आहे. मूर्ती बघ कसलं भारी आहे. सर्वेश मी तुला गिफ्ट देतोय बघा. हे ढाके टिके ढाके टिके ढाके टिके ढाके टिके चिमटत. सर्वेश हवाय. चेस चढायला गड चालू केलेला आहे. आता हर्ष आम्हाला हिस्ट्री सांगेल. सांग हर्ष काहीतरी हिस्ट्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला इथे फाडलेला. अच्छा, आता सर्वेश तू सांग. रायगडावरून प्रतापगड दिसतं. गौरव तू सांग. सांग काहीतरी. आमच्यावर काय आहे. पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आलो आणि एक तोफ आहे. तोफवर बसू नये आणि इथं लिहिलंय पण वाचायला लागेल. 6-6:30 संध्याकाळी 8:30 होतो. ती तोफ 650 किलो वजनाची. तिकडे पुढचा होती ब्रिटिशाला इकडे तिकडे पेटली. त्या राहणाऱ्या लोकांनी घालून ठेवले. हा दगड एक मशाल असायचा. दिवसा झेंडा आणि रात्री मशाल लावायचे. म्हणजे डेला ब्लॅक आणि नाईटला मशाल. बोल. पूर्ण काम चाललंय यार. सगळं म्हणजे तुटलेलं आहे पूर्ण. आणि पुढे तो टोक आहे. मग संपला किल्ला. मला वाटतं हा किल्ला फिरायला 1 तास पण जाम होईल. एवढं काय नाही म्हणजे. अफजल खानाचा गोदला काढला ते कुठं. खाली तिथला दिसतो. तिथला दिसतो वरना रे. मला वाटतंय 1 तास जाम झाला ना उद्या फिरायला. 1 तास इनफ आहे. एवढं आहेच नाही. काय काय इम्पॉर्टंट गोष्टी आहेत किंवा हिस्ट्री काय असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन. ते आहे जात. जात आहे. अच्छा, गहू किंवा तांदूळ. 1 मिनिट पण तिथं सारखं बारीक गहू किंवा तांदूळ. या काय करते म्हणजे जे बांधकामाला जे गोष्टी वापरायला जायच्या ना त्या म्हणजे दगड समजा रेती वगैरे ते सगळं एकत्रित जातच आहे. तिकडं आहे. इथून जे समोर दिसतंय ना कबर, इथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलेला होता. तिकडल्या साईडला झेंडा होता. तिकडनं आपण सरळ ह्या साईडला आलो ना की इकडं आहे तुळजाभवानी मंदिर. तळ आहे इथे एक. इथे पिण्याच्या पाण्याचं स्टोरेज आहे इकडे. पण पाणी कोण पित नसेल मला वाटते. अरे आता नाही पित असतील. आणि हे बघ ना इथून पायऱ्या आहेत सर्वेश बघ अशा वरती जायला. मंदिर इकडे काय ताकद. पण श्री भवानी मंदिर आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. ते भवानी मंदिर आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना देवीने ज्या भवानी देवीने तलवार दिलेली ती तिथं त्या पाठच्या साईडला आहे. त्या तिथे लिहिलेलं की शिवाजी महाराजांनी त्या तलवारीने 600 सैनिकांना मारलेलं. हे बघ ना सर्व पारही आहे काय. आय थिंक पारही आहे. ती तोफ मला वाटतं हे करायला वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्यात किती ताकद. मित्रांनो मी बोललेलं ना ती दिसते काय.
तलवार. दिसत नाही. मित्रांनो आपलं गड वगैरे फिरून झालेलं आहे पूर्ण. एवढं काय बघण्यासारखं नाही कारण का सगळं तुटलेलं आहे आणि बांधकाम वगैरे चालू आहे. तर आता आपण जाऊया आपल्या घरी गावाला म्हणजे कुडपणला. तिकडे तुम्हाला काय काय ते दाखवतो.